मित्रांनो, आपण आरोग्य विभाग गट ड साठी प्रश्नपत्रिका पाहत आहोत. काल आपण एक प्रश्नपत्रिका पाहिली होती. आज आपली ही दुसरी प्रश्नपत्रिका आहे. तर आपण मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया. पहिला प्रश्न पहा, काय दिला आहे. पुरंदरचा किल्ला कोणी लढविला? तर पुरंदरचा किल्ला कोणी लढवला? येसाजी कंकनी लढवला की तानाजी मालुसरे, मोरारजी देशपांडे की नेताजी पालकर? तर याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो, मोरारजी देशपांडे यांनी पुरंदरचा किल्ला लढला होता. दुसरा प्रश्न आहे पहा, विनोबा भावे यांचा जन्म कोणत्या जिल्ह्यात झाला? महत्त्वाचा प्रश्न आहे पहा मित्रांनो, की विनोबा भावे यांचा जन्म कोणत्या जिल्ह्यात झाला? ऑप्शन पहिला आहे सिंधुदुर्ग, दुसरा आहे रत्नागिरी, तिसरा आहे रायगड, चौथा आहे ठाणे. त्याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 3, रायगड जिल्ह्यामध्ये विनोबा भावे यांचा जन्म झालेला आहे. तिसरा प्रश्न आहे, खालीलपैकी ब्रिटिश साम्राज्याचा शिल्पकार कोणास म्हटले जाते? ऑप्शन आहेत बघा, लॉर्ड ऑकलंड, लॉर्ड वेलस्ली, लॉर्ड लिटन आणि लॉर्ड डलहौसी. त्याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 2, लॉर्ड वेलस्ली. 4 नंबरचा प्रश्न मित्रांनो, पेंच हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? मित्रांनो, पेंच या उद्यानावरती खूप वेळा प्रश्न पडतो बघा, रिपीट प्रश्न होतो खूप वेळा. त्याचं ऑप्शन पहा, चंद्रपूर, भांडारा, नागपूर, गोंदिया. त्याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो, पेंच हे राष्ट्रीय उद्यान नागपूर जिल्ह्यामध्ये आहे. 5 नंबरचा प्रश्न आहे बघा, शेतीचा खालीलपैकी कोणता प्रकार ब्रिटिशांनी भारतात रुजू केला? झूम, बागायती, मळे शेती आणि सखोल शेती. तर याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो, मळे शेती. 6 नंबरचा प्रश्न बघा, काय दिलं आहे, समुद्राच्या भरतीचे पाणी नदीच्या मुखात जेथपर्यंत शिरते तेवढ्या नदीच्या भागाला काय म्हणतात? पहिला ऑप्शन आहे बघा खाडी, दुसरा आहे वाडी, तिसरा आहे ताडी आणि चौथा आहे बाडी. याचं बरोबर उत्तर मित्रांनो, खाडी. 7 नंबरचा प्रश्न आहे बघा मित्रांनो, की भारत हा डॅश देश आहे. प्रजासत्ताक आहे, धर्मवादी आहे, हुकुमशाही आहे का भांडवलशाही आहे? तर भारत हा कसा देश आहे? तर भारत हा प्रजासत्ताक देश आहे. 8 नंबरचा प्रश्न पहा, महाराष्ट्रात पंचायत राज व्यवस्था कधी सुरू झाली? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, की महाराष्ट्रामध्ये पंचायत राज व्यवस्था कधी सुरू झाली? त्याचं बरोबर पाहू, ऑप्शन पहिला आहे बघा, 1 मे 1960, दुसरा आहे 1 मे 1961, तिसरा ऑप्शन आहे 1 मे 1962 आणि चौथा आहे 1 मे 1964. तर याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो, 1 मे 1962, ऑप्शन क्रमांक 3. 9 नंबरचा प्रश्न पहा, नगरपालिकेत किती सदस्य असतात? तर नगरपालिकेमध्ये ऑप्शन पहा, पहिला ऑप्शन आहे 7 ते 17, दुसरा आहे 17 ते 37, तिसरा आहे 17 ते 65 आणि चौथा आहे 17 ते 47. तर याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 3, 17 ते 65. 7 ते 17 हे कुठं असतात? आपल्या ग्रामपंचायतीमध्ये असतात, लक्षात ठेवा. 10 नंबरचा प्रश्न पहा, भारतात आर्थिक नियोजन केव्हापासून सुरू झाले? ऑप्शन पहिला पहा, 15 ऑगस्ट 1947, दुसरा आहे 26 जानेवारी 1950, तिसरा आहे 26 नोव्हेंबर 1949 आणि चौथा ऑप्शन आहे 1 एप्रिल 1951. तर याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो, 1 एप्रिल 1951. 1 एप्रिल 1951 पासून आर्थिक नियोजन सुरू झाले. 11 नंबरचा प्रश्न आहे पहा, खालीलपैकी कोणत्या पेशी रोगजंतूचा प्रतिकार करू शकतात? तांबड्या पेशी, पांढऱ्या पेशी, हिरव्या की निळ्या? मित्रांनो, पांढऱ्या पेशी, त्यालाच व्हाईट ब्लड सेल, WBCS लक्षात असू द्या. 12 नंबरचा प्रश्न, तेजस्वी आणि शुद्ध हिरा डॅश आहे? विद्युत वाहक आहे की विद्युत दुर्वाहक आहे, ज्वलनशील की यापैकी नाही? तर तेजस्वी आणि शुद्ध हिरा विद्युत दुर्वाहक असतो. 13 नंबरचा प्रश्न दिला आहे, पाण्याची खोली मोजण्याचे एकक कोणते? मीटर, फॅरेडे, फॅथम, डेसिबल. तर जी काही पाण्याची खोली आहे ती आपण फॅथम या युनिटमध्ये मोजतो. फॅथम या एककामध्ये पाण्याची खोली मोजली जाते. आपलं मीटर हे लांबीचं एकक आहे मित्रांनो, हे लक्षात असू द्या. डेसिबल हे ध्वनीचं एकक आहे, हे पण काही युनिट लक्षात असू द्या त्यामध्ये. 14 नंबरचा प्रश्न आहे बघा, दरवर्षी संयुक्त राष्ट्र दिन म्हणून कोणता दिवस पाळला जातो? 21 ऑक्टोबर, 24 ऑक्टोबर, 14 नोव्हेंबर की यापैकी नाही? तर दरवर्षी जो संयुक्त राष्ट्र दिन आहे तो 24 ऑक्टोबर हा पाळला जातो मित्रांनो, लक्षात असू द्या. 15 नंबरचा प्रश्न दिला आहे, ऑलिम्पिक खेळाची देवता कोणाला समजली जाते? ऑलिम्पिक खेळाची देवता कोणाला समजली जाते? ऑप्शन दिलेत पहा, झूस,
की ओलो, की बोगा, की मानू? तर मित्रांनो, ऑलिम्पिक खेळाची देवता हे झुस यांना समजले जाते. 16 नंबरचा प्रश्न आहे पहा. इथून पुढे आपले मराठी इंग्लिश व्याकरणाचे प्रश्न आहेत पहा कसे दिलेत. 16 नंबरचा प्रश्न पहा. चूज द करेक्ट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. आता या प्रश्नामध्ये विचारले बघा, सी इज द ओनली डॅश डॅश टू हर फादर्स प्रॉपर्टी. इथे ऑप्शनमध्ये दिले बघा, एच ए आर हेअर, एच ए आयर हेअर, एच ई आर ई हेअर आणि चौथा आहे एच ई आय. याचा उच्चार मित्रांनो जवळपास सेमच निघतो, फक्त स्पेलिंग मिस्टेक असतो फक्त, कारण या चारही शब्दांचे अर्थ वेगवेगळे निघतात. जर सपोज तुम्ही प्रत्येक शब्दाचा अर्थ पाहिला तर कळून येईल तुम्हाला. जो पहिला हेअर आहे मित्रांनो, याला म्हणतात ससा. याला काय म्हणतात? हेअर म्हणजे ससा, लक्षात असू द्या. दुसरा हेअर म्हणजे काय रे? आपले केस. तिसरा हेअर म्हणजे काय? येते. आपण जो म्हणतो ना हेअर अँड देअर, येते आणि तेथे. हेअर म्हणजेच काय? येते. आणि शेवटचा जो हेअर आहे याची आयर, याचा अर्थ मित्रांनो वारस. काय होतं? वारस. मग आता वाक्य वाचा. सी इज द ओनली डॅश डॅश टू हर फादर्स प्रॉपर्टी. म्हणजे काय? कळलं ना? जे काही वडिलाची प्रॉपर्टी आहे तिची वारसदार कोण आहे? सी इज द ओनली म्हणजे ती काय? ती एकटीच, फक्त ती एकटीच काय आहे? तिच्या वडिलाची वारसदार आहे. मग इथे काय? त्यामुळे इथे हेअर हे 4 नंबरचं जो ऑप्शन आहे मित्रांनो याचं बरोबर उत्तर लक्षात असू द्या. हे बाकीचे अर्थ जे आहेत अर्थानुसार तुम्ही याला प्रश्नात सोडू शकता. समजला मित्रांनो हा प्रश्न? पुढील प्रश्न बघा, 17 नंबरचा काय दिला आहे? बर्ड म्हणजे काय? पक्षी. पक्ष्यांचं काय असतं? घरटं असतं. तसं स्पायडरचं काय असतं? स्पायडर म्हणजे काय रे? कोळी. जसं पक्ष्यांचं घरटं असतं तसं कोळ्यांचं काय असतं? तर कोळ्यांचं काय असतं? वेब असतं की लायर असतं, सेल की होल? तर जे काही स्पायडर आहे कोळींचं काय असतं? तर मित्रांनो कोळींचं काय असतं? वेब असतं. वेब म्हणजे काय रे? जाळे. वेब म्हणजे काय? जाळे, हे लक्षात असू द्या. वेब म्हणजे जाळे. आता सेल म्हणजे काय रे? सेल म्हणजे त्याला कोठडी, खोली. आता सेलचा वेगळा अर्थ पण होतो. सेल म्हणजे आपण जो बॅटरी टाकतो तो पण सेल होतो. हे समजून घ्यायचं पाहिजे. होल म्हणजे काय? होल म्हणजे आपले बीळ असते ना, त्याला होल म्हणतात. याचं बरोबर उत्तर काय? मग स्पायडर म्हणजे काय? कोळी. कोळ्याचं काय असतं? वेब असते, हे लक्षात असू द्या. 18 नंबरचा प्रश्न बघा काय दिला आहे. चूज द करेक्ट ॲडवर्ब ऑफ करेज. करेज म्हणजे काय? धैर्य. धैर्याचं ॲडवर्ब म्हणजे काय रे? ॲडवर्ब म्हणजे क्रियाविशेषण. ॲडवर्ब म्हणजे काय? मराठीमध्ये त्याला आपण काय म्हणतो? क्रियाविशेषण म्हणतो. क्रियाविशेषण. आता क्रियाविशेषणाचा वर्क काय असतं किंवा कार्य काय असतं क्रियाविशेषणाचं? क्रियाविशेषण म्हणजे क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द म्हणजे काय असतो? क्रियाविशेषण असतो. मग करेज म्हणजे काय? धैर्य असणं. आता आपलं त्याचं क्रियाविशेषण शोधायचे. तर त्याचं ऑप्शन बघा, पहिलं दिलं आहे की करेज आहे का, की करेजियस आहे, की करेजियसली आहे, की इनकरेज आहे. ओके. तर मित्रांनो ॲडवर्बला हे बेसिकली जे काही तुम्हाला जे एल वाय प्रॉब्लेम प्रत्यय असतात, एल वाय हे ॲडवर्ब असतात. जसं करेजियसली, धैर्यपणाने आपण एक धैर्यपणाने असं तुम्ही अर्थ होतो. ज्याला एल वाय प्रत्यय लागला असतो ते काय असतं? शक्यतो ॲडवर्ब असतं, म्हणजे क्रियाविशेषण असते, लक्षात असू द्या. 19 नंबरचा प्रश्न बघा, ॲनिमल दॅट फीड ऑन ग्रास म्हणजे काय? प्राणी आहे. असा प्राणी की जो घासावरती जगतो. ग्रास म्हणजे काय? घासावरती जगणारा. याच्यामध्ये पहिलं दिलं आहे कार्निवोरस, दुसरं दिलं आहे हर्बिवोरस, तिसरं दिलं आहे इन्सेक्टिव्हरस आणि चौथं दिलं आहे ग्रामिनिवोरस. आता याच्यामध्ये तुम्ही असा प्राणी की जो घासावरती जगतो त्याला काय म्हणतात? तर त्याला म्हणतात हर्बिवोरस. हर्बिवोरस म्हणजे काय रे? त्याला शाकाहारी म्हणतात, लक्षात ठेवा. याला काय म्हणतात? शाकाहारी म्हणजे हर्बिवोरस. मग त्या शब्दाचा अर्थ आहे ॲनिमल असा प्राणी की जो घासावरती जगतो. घासावर जगणं म्हणजे शाकाहारी. आता कार्निवोरस म्हणजे काय रे? आता प्रश्न आहे ह्याच्यावरच पडून, या प्रश्न मी जो काही प्रश्न दिला आहे असा सेम प्रश्न पण असं नाही, परंतु तुम्ही ऑप्शनमधून जर एलिमिनेशन केलं तर तुम्हाला सर्व ऑप्शनमधून समजले तर तुम्हाला जो पुढचा जो प्रश्न असेल तो नक्कीच या ऑप्शनवरती सुद्धा असू शकतो. पेपरला सुद्धा असा प्रश्न. आता कार्निवोरस म्हणजे काय? यालाच मांसभक्षक प्राणी म्हणतात, लक्षात असते. काय म्हणतात त्याला? मांसभक्षक प्राणी. पेपरला प्रश्न पडू शकतो की ॲनिमल्स असा प्राणी की जो दुसऱ्याच्या काही प्राण्यावरती जगतो. जसं की तुम्ही जो आपला सिंह असतो तो हारणाला खातो, याला काय म्हणतात? याला कार्निवोरस प्राणी म्हणतात. कार्निवोरस म्हणजे काय? मांसभक्षक प्राणी. आता इन्सेक्टिव्हरस म्हणजे काय रे? कीटकभक्षी प्राणी.
कीटकभक्षी म्हणजे काय? इन्सेक्टिव्हरस म्हणजे कीटकभक्षी. तर समजले, कार्निवरस म्हणजे मांसभक्षी प्राणी, हार्बिवरस म्हणजे शाकाहारी आणि इन्सेक्टिव्हरस म्हणजे कीटकभक्षी. ओके, समजले. पुढील प्रश्न बघा काय दिला आहे. 20 नंबरचा प्रश्न दिला आहे. ॲन इन्सेक्ट विच हॅज मेनी लेग्स. असा इन्सेक्ट की त्याला काय येतं, अनेक पाय आहेत. आता व्हर्टिब्रेट म्हणजे काय रे? व्हर्टिब्रेट म्हणजे काय? ज्याला पाठीचा कणा आहे, म्हणजे आपण प्राणी ज्याला पाठीचा कणा आहे त्याला व्हर्टिब्रेट म्हणतात. मॅमल म्हणजे काय रे? सस्तन प्राणी. चार तुम्ही तुका. हर्बिवरस म्हणजे आत्ताच पाहिलं आपण. हर्बिवरस म्हणजे काय? हर्बिवरस म्हणजे आत्ता पाहिलं आपण बघा. हर्बिवरस म्हणजे आत्ताच पाहिलं की आपण म्हणजे काय? शाकाहारी प्राणी. आणि सेंटिपेड म्हणजे मित्रांनो ज्याला अनेक पाय असतात, असं अनेक पाय असणारा म्हणजे काय? सेंटिपेड. याचं उत्तर काय असणार आहे? ॲन इन्सेक्ट विच हॅज मेनी लेग म्हणजे काय? समजलं तुम्हाला? त्याला सेंटिपेड म्हणतात. 21 नंबरचा प्रश्न दिला आहे. मिलेनियर इज अ पर्सन. जो मिलेनियर असतो तो असा व्यक्ती. मिलेनियर म्हणजे कोणता व्यक्ती? असा व्यक्ती का? ऑप्शनमध्ये पहा. हुज सॅलरी इज 1 मिलियन. ज्याची सॅलरी 1 मिलियन आहे अशी. दुसरं दिलं आहे हू ओन्स मेनी मिल्स. ज्याच्या अनेक मिल्स आहेत असा. आणि हू हॅज मेनी सोर्स ऑफ इन्कम, की ज्याच्या अनेक इन्कमची सोर्स आहेत असा. 4 नंबर दिले हू इज अ व्हेरी रिच. असं मित्रांनो याचं बरोबर उत्तर काय असणार आहे? मिलेनियर म्हणजे त्यालाच आपण काय म्हणतो? हू इज अ व्हेरी रिच. जो काय खूप श्रीमंत आहे असा व्यक्ती म्हणजेच मिलेनियर. 22 नंबरचा प्रश्न दिला आहे. चूज द करेक्ट अँटोनिम ऑफ लॉयल. तर लॉयल म्हणजे काय? लॉयल ॲज अ अँटोनिम आपण म्हणतो का? लॉयल पर्सन होतो. आपण म्हणतो ना, सहज म्हणतो की लॉयल पर्सन आहे तो. लॉयल पर्सन म्हणजे कसा आहे? तो फेथफुल आहे का? आपला विरुद्धार्थी शब्द निवडायचा, लक्षात ठेवा. फेथफुल, लिगल, डिसलॉयल आणि हॉनेस्ट. मी तुम्हाला ऑप्शनवरून कळून जाईल की त्याचं उत्तर काय असणार आहे? डिसलॉयल म्हणजे लॉयल नसणारा. डिसलॉयल. हॉनेस्ट आपण म्हणतो ना, हॉनेस्ट पर्सन, लिगल आणि फेथफुल. याचा अर्थ वेगळा होतो. लॉयलचं काय असणार आहे? डिसलॉयल असणार आहे. 23 नंबरचा प्रश्न दिला आहे. चूज द करेक्ट अँटोनिम ऑफ कॉम्पेशन. कॉम्पेशनचं काय विचारलं तुम्हाला? अँटोनिम. आता कॉम्पेशन म्हणजे काय रे? कॉम्पेशन म्हणजे करुणा. आपण त्याला दया म्हणतो. करुणा म्हणजे दयासुद्धा म्हणतात. करुणा, दया. आता करुणाचा काही तुम्हाला विचारायला विरुद्ध शब्द. आता मला सांगा, डिस्ट्रेस म्हणजे काय? आपण तुला एखादं स्ट्रेस घेतो. डिस्ट्रेस. टायमिडिटी. आता जी काही टायमिडिटी म्हणजे काय रे? याला टायमिडिटीला भीती असं म्हणतात. टायमिडिटी म्हणजे काय? भीती. आणि सॉबिरिटी दिलं आहे बघा. सॉबिरिटी म्हणजे काय रे? संयम. याचा अर्थच लागत नाही कोणता. संयम. आणि करुणाच्या विरुद्ध संयम होऊ शकत नाही. करुणाच्या विरुद्ध भीती पण होऊ शकत नाही. डिस्ट्रेस हा सुद्धा होऊ शकत नाही. याचा अर्थ काय उत्तर असणार? इनडिफरन्स मित्रांनो याला म्हणतात उदासीनता. काय म्हणतात? उदासीनता. इंडिफरन्स म्हणजे काय रे? उदासीनता. लक्षात ठेवा, उदासीनता. आणि कंपेन्सेशन काय सांगितलं तुम्हाला? कंपेन्शन म्हणजे काय? करुणा. तर कंपेन्शनचा विरुद्धार्थी शब्द काय होऊ शकतो? इनडिफरन्स होऊ शकतो. लक्षात ठेवा. गिव्ह सिनोनिम ऑफ आउटकम. जे आपला फायनली रिझल्ट. आपला आउटकम म्हणजे काय रे? आउटकम म्हणजे रिझल्ट. लक्षात ठेवायचं. आउटकम आपण म्हणतो आउटकम भेटलं म्हणजे काय भेटला? रिझल्ट भेटला. मग याचा समानार्थी शब्द काय असणार? रिझल्ट असणार आहे. आउट क्लास नसणार आहे. आउटस्टँडिंग पण असणार आहे. टू कम आउट पण असणार आहे. पुढचा प्रश्न काय दिला आहे की चूज द वर्ड सिमिलर इन मिनिंग विथ द वर्ड ॲरिसन या शब्दाचा काय विचारलं तुम्हाला? ॲरिसन या शब्दाचा काय विचारलं आहे? सिमिलर. आता ॲरिसनचा सिमिलर शब्द काय असणार आहे? ॲरिसनचा मित्रांनो इथं ॲरिसन नसणार, आर्टिशियन असणार मित्रांनो. आर्टिशियन. इथे टी लावायचं राहिलं बघ. ARTSAN. आर्टिशियन असणार. आर्टिशियन म्हणजे काय रे? आर्टिशियन म्हणजे कारागीर. बरोबर ना? आर्टिशियन म्हणजे कारागीर. आता मला सांगा, आर्टिस्ट म्हणजे काय? आपण नाही बोला कलाकार म्हणजे कारागीर होऊ शकतं का? नाही होऊ शकत. रायटर म्हणजे काय? लेखक. आता क्राफ्ट म्हणजे काय? हस्तकला. आणि शेवटचं ऑप्शन दिलं मित्रांनो. काय दिलं तुम्हाला? क्राफ्ट्समॅन. आता मला सांगा, जे काही क्राफ्ट्समॅन हा दिला आहे, क्राफ्ट्समॅन म्हणजेच काय मित्रांनो? क्राफ्ट्समॅन सुद्धा कारागीर. मग काय उत्तर याचं उत्तर काय? RTCN.
मित्रांनो आर्टिसन म्हणजे काय रे मग? कारागीर. 4 नंबरचा ऑप्शन बरोबर असतं मित्रांनो. आर्टिसन म्हणजे काय? कारागीर, लक्षात ठेवा. 26 नंबरचा पहा, डॅश लायन इज द किंग ऑफ ॲनिमल. आहे आर्टिकलचा प्रश्न आहे. आता महत्त्वाचं काय की या वाक्यामध्ये कोणतं आर्टिकल आहे? ए की ॲन येईन की द येईन की नॉन आर्टिकल येईन? काय वाटतं तुम्हाला? काय उत्तर काय वाटतं याचं? मग काय असेल उत्तर? काय असणार उत्तराचं? ज्यावेळी मित्रांनो ज्या ठिकाणी एक स्पेसिफिक, आता बेसिकली तुम्हाला ए यांचा आर्टिकल यूज करून तुम्हाला माहिती आहे, जे काही कॉमन नाऊन असतात, जे सामान्य नाऊन असतात, त्या ठिकाणी तुमचा ए एन द आर्टिकलचा यूज ए आणि एनचा यूज होऊ शकतो. परंतु द आर्टिकल कुठं लागतं? हे द आर्टिकल स्पेसिफिक एखाद्या ठिकाणी असं उल्लेख केला असतो. आता मला सांगा, या वाक्यामध्ये तुम्ही जर पाहिलं, लायनचा उल्लेख जो आहे मित्रांनो, हा काय केले? तो काय आहे? प्राण्यांचा राजा आहे. मग इथं काय येणार? द येणार. एक स्पेसिफिक उल्लेख केला ना, द लायन इज द किंग ऑफ ॲनिमल. एक स्पेसिफिक उल्लेख आल्यामुळे काही द येणार. आता तुम्हाला यांचा उल्लेख माहीत असेल, जे की ए, ई, आय, ओ आणि यू, जे काही ज्या शब्दाची सुरुवात आर्टिकल आपल्या स्वराने होते, त्या ठिकाणी आपण काय यूज करतो? ए, आय, ओ, यू असेल तरच तुम्ही काय एन यूज करता. याला पण काही अपवाद आहेत, याला पण अपवाद आहेत. ते अपवाद आपण कधी पाहू नक्कीच. पुढे एखाद्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगेन की त्याचा अपवाद काय असतं. पण बेसिकली ए, ई, आय, ओ, यूने जर सुरुवात झाली शब्दाची, तुम्ही त्या ठिकाणी एन यूज करू शकता 100%. ओके. आता या ठिकाणी उत्तर काय येणार आहे? द येणार आहे, लक्षात असू द्या. 27 नंबरचा प्रश्न, मराठी भाषेचा अभिजात दर्जा शोधण्यासाठी शासनाने डॅश यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती. सर्वांना माहीत असणार म्हणजे काय, परंतु हा प्रश्न रिपीट होतो. रंगनाथ पाटील समिती होती. 28 नंबरचा प्रश्न दिला आहे, भाषेचे स्पष्टीकरण करण्याच्या शास्त्राला काय म्हणतात? काय म्हणतात? भाषेचे स्पष्टीकरण. त्याच व्याकरण असतं. त्याला भाषाशास्त्र नाही म्हणत, त्याला लिपी पण नाही म्हणत, बाराखडे पण म्हणतात. त्याला काय म्हणतात? व्याकरण म्हणतात, लक्षात ठेवा. 29 नंबरचा प्रश्न दिला आहे, गटातनं बसणारा वर्ण कोणता? आता अ, ई, उ. आता मला सांगा, जो ई आहे हा फक्त एकटाच काय? दीर्घ आहे, बाकी काय? ह्रस्व आहे. उत्तर काय असणार आहे? मग 3 नंबरचं उत्तर असणार. 30 नंबरचा प्रश्न दिला आहे, खालीलपैकी कोणता अर्धस्वर तालव्य आहे? हे रलव हे सगळेच अर्धस्वर आहेत, परंतु तालव्य कोणता आहे मित्रांनो? य हा काय? तालव्य, हे लक्षात असू द्या. तालव्य काय आहे? कोणता अर्धस्वर आहे? य हा अर्धस्वर तालव्य आहे, लक्षात ठेवायचं. ठीक आहे, पुढचा प्रश्न पहा. संधी सोडवा. 31 नंबरचा प्रश्न दिला आहे, संधी सोडवा. काय दिलं आहे? तेजपुंज. आता मला सांगा, तेजपुंज जी काही संधी दिली, काय असणार त्याचं उत्तर? 31चं उत्तर काय असणार? तर मित्रांनो पहा, तेजपुंज याची संधी काय होती? त्याचा विग्रह काय होणार आहे? तेज अधिक पुंज. तेज अधिक पुंज, लक्षात असं ठेवा. या संधीचं काय होतं? विग्रह तेज अधिक पुंज. आता 32 नंबरचा प्रश्न विचारला आहे की भाववाचक नाम ओळखा. उंची, शरद, पुस्तक, झाडी. भाववाचक नाम काय असणार आहे मित्रांनो? उंची असणार, लक्षात ठेवा. उंच या शब्दापासून काय बनलं? उंची भाववाचक नाम बनलं. उंच काय होतं? उंच काय आहे? उंच हे काय? ॲडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण असणार आहे. उंच म्हणजे काय? उंच हे विशेषण आहे. उंच विशेषण आहे, परंतु त्यापासून काय बनलं आहे? उंची हे काय बनलं आहे? भाववाचक नाम बनले, म्हणजे नाम बनलं आहे. ओके, समजलं. शरद काय आहे? शरद हे विशेष नाम आहे, लक्षात ठेवा. अशी हे कळलं का तुम्हाला? उंचपासून उंची बनले, हे कळलं का? भाववाचक नाम एक विशेषणापासून काय बनले? भाववाचक नाम बनले, हे लक्षात असू द्या. 33 नंबरचा प्रश्न पहा, क्रियेच्या संबंधाने ज्याच्यापासून वियोग दाखवायचा असतो त्या शब्दाची विभक्ती कोणती? आता वियोग कोणत्या विभक्तीमध्ये दाखवला जातो? षष्टीमध्ये काय असतं? चाचीचे प्रश्न, चाचीचे असतात. चाचीचे आपल्या त्याच्यामध्ये जे काही विभक्ती असते कोणती वापरतात षष्टीमध्ये? चाचीचे. चतुर्थीमध्ये काय असते? सलाते सलानाते असतं. पंचमीमध्ये ऊन असतं. सप्तमीमध्ये तय असतं. आता ज्यामधून वियोग दाखवला जातो ती कोणती विभक्ती असते? तर ती मित्रांनो लक्षात ठेवा, ती काय असते? तुमची पंचमी असते, ऊन. इथे वियोग दाखवला जातो, लक्षात ठेवा. 34 नंबरचा प्रश्न दिला आहे, प्रधानमंत्री स्वतः जातीने या समारंभाला हजर राहतील. आता इथे काय दिले? स्वतः आले मित्रांनो. मग इथे कोणतं सर्वनाम असणार आहे? संबंधी असेल का? नाही. विशेषण आहे का? ते नाही. सामान्य नाम आहे का? नाही. ते काय? आत्मवाचक सर्वनाम आहे. ज्यावेळेस प्रधानमंत्री स्वतः, आपण अशा शब्दाचा उल्लेख केला जातो त्यावेळेस काय येतं तिथं? ते तुमचं आत्मवाचक सर्वनाम येतं, लक्षात ठेवा. 35 नंबरचा प्रश्न दिला आहे, जत्रेला पुष्कळ लोक आले होते. जत्रेला पुष्कळ लोक आले होते. इथे जे काही पुष्कळ हा शब्द वापरला मित्रांनो, याच्यामध्ये त्याने विचारलं की तो कोणता काय दर्शवतो? आवर्तवाचक शब्द आहे का? अनिश्चित आहे का? क्रमवाचक आहे का? गणनावाचक आहे? कोणतं विशेषण आहे ते? कोणतंच नाही.
तर मित्रांनो इथे काय असणार आहे, अनिश्चित असणार आहे, अनिश्चित. तर त्याला पुष्कळ लोक आले होते, अनिश्चित हे लक्षात असू द्या. 36 नंबरचा पहा, सर्व काळी व सर्वत्र सत्य असलेले वाक्य खालीलपैकी कोणत्या काळात लिहा. मित्रांनो सर्व काळी व सर्व काळी व सर्वत्र सत्य असलेलं जे वाक्य असतं ते आपण नेहमी साध्या वर्तमान काळात लिहितो. हे पण महत्त्वाचं आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. साध्या वर्तमान काळामध्ये जातं. आता 37 नंबरचा प्रश्न आहे, काय विचारला आहे की ई ही बीची बहीण आहे. गणिताचे प्रश्न आहेत पहा, गणित आणि बुद्धिमत्तेचे प्रश्न दिले आहेत. ई ही बीची बहीण आहे, सी ही बीची आई आहे, डी हे सीचे वडील आहेत, डी हे सीचे वडील आहेत, ई ही डीची आई आहे. तर एचे डीशी नाते काय असणार नातं? तर पहा हे कसं काढणार तुम्ही. सुरुवात करा इथून. तुम्ही काय म्हणले, ए ही काय आहे रे, ए ही काय, ही बीची काय आहे, बहीण आहे. ए ही काय म्हणलं, इथे फिमेल म्हणले. ए ही बीची काय आहे, मांडणी पाकशी करायची. ए ही बीची काय आहे, बहीण आहे. ठीक आहे. सी ही बीची काय आहे म्हटलं, इथं आई आहे. मग ही काय आई जर असेल तर वर लिहायचं तुम्ही काय म्हणणार, सी ही काय आहे, बीची आई आहे, फिमेल आहे. मग सी ही बीची काय आहे, आई आहे. समजलं तुम्हाला, सी ही बीची आई आहे. डी हे सीचे वडील आहेत. डी हे कोण आहेत रे, सीचे काय आहेत ते वडील आहेत. डी हे सीचे वडील आहेत म्हणजे काय ते मेल आहेत, असं लिहू शकता तुम्ही. ई ही डीची आई आहे. ई ही काय म्हटले, ई ही कोण आहे, ई तर लिहू शकता तुम्ही असं लिहा. ई कोण आहे, ई ही डीची काय आहे रे, आई आहे. लक्षात ठेवा, आई आहे म्हणजे काही तुम्ही फिमेल म्हणू शकता, तर जागा नाही राहील तसे, परंतु लक्षात ठेवायचं फिमेल म्हणायचं. मांडणी कळले तुम्हाला. ए ही बीची बहीण आहे, सी ही बीची आई आहे, डी हे सीचे वडील आहेत आणि ई ही डीची कोण आहे, आई आहे. तर एचे डीशी नाते. आपला संबंध या दोन्हीचा काढायचा आहे, ए आणि डीचा. आता बीचं तुम्हाला लिंग काय ओळखत नाही, हा मेल किंवा फिमेल सांगता येत नाही. आपला संबंध विचारला आहे, एचे डीशी नाते काय, म्हणजे ए ही डीची कोण लागते. तर मित्रांनो ए ही डीची कोण लागेल रे. ओके. आता उलटं जर बघितलं तर सपोज डी हे कोण आहे, ही आपली ह्याच्यामध्ये 2 जनरेशन दिलेत. लक्षात ठेवा, जनरेशन गॅप लक्षात ठेवा. हे काय हा काय आईचा गॅप आहे, आई आणि वडील असणार आहेत. आणि वर काय असणार आहे त्याच्या मग आजी आणि आजोबामध्ये आजी किंवा आजोबा असणार आहे. ही पिढी काय आजी आणि आजोबा असणार आहे. प्रश्न उलटा विचारला त्यांनी, एचे डीशी नाते काय, तर ए ही डीची कोण असणार आहे. मग नक्कीच काय असणार आहे मित्रांनो, ही काय मुलगी आहे म्हणजे नात असणार आहे. ए ही डीची कोण आहे, नात आहे. वाक्य पहा, ए ही डीची कोण आहे, नात लागते. लक्षात ठेवा. सो त्याचं काय आहे, 4 ऑप्शन बरोबर आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. योग्य निष्कर्ष ओळखा. आता योग्य निष्कर्ष ओळखा पहा, खाली दिला मी. सर्व टेबल खुर्च्या आहेत, सर्व खुर्च्या फॅन आहेत आणि पुढं काय म्हटलं आहे, काही खुर्च्या कपाट आहेत. तर निष्कर्ष ओळखायचा आहे, कोणता बरोबर असणार निष्कर्ष. पहिल्यांदा पहा, सर्व टेबल काय आहेत रे, खुर्च्या आहेत. मग असं काही काम करा, सर्व टेबल खुर्च्या आहेत. सर्व टेबल हा टेबल म्हणा, सर्व टेबल या काय आहेत रे, खुर्च्या आहेत. म्हणजे खुर्च्याला के म्हणा, सोपं आपल्याला मांडणी करायसाठी. सर्व टेबल खुर्च्या आहेत, सर्व खुर्च्या फॅन आहेत. सर्व खुर्च्या फॅन आहेत म्हणजे काय रे, ज्या सर्व खुर्च्या आहेत वरच्या आतमधल्या, या सर्व खुर्च्या काय आहेत रे, फॅन आहेत. सर्व खुर्च्या फॅन हे पण कळलं. परंतु काही खुर्च्या कपाट आहेत. आता काही खुर्च्या कपाट आहेत, कसं करणार तुम्ही, काही खुर्च्या असं करणार तुम्ही, कारण असं जे ना लक्षात ठेवा, खुर्च्याचं आहे बघ, के एच खुर्च्या. आणि काय म्हटले, काही खुर्च्या काय आहेत रे, कपाट आहेत. काही खुर्च्या ह्या कपाट आहेत म्हणजे काय करा तुम्ही, के दाखवायला. काही खुर्च्या कपाट आहेत. आता त्याचे कॉमन भाग कोणता झाला, हा कॉमन भाग झाला, कॉमन भाग तुम्हाला. आता तुम्ही निष्कर्ष चेक करा. पहिला निष्कर्ष काय म्हटले, एकही खुर्ची कपाट नाही. आता मला सांगा, ह्या खुर्च्या पुढे इथं आणि एकही खुर्ची कपाट नाही, असं होईल का, असं होणार नाही. तर का होणार नाही, कारण खुर्ची आणि कपाटमध्ये काहीतरी संबंध आहे, दोन्हीमध्ये काहीतरी मिक्स काही दिलं नाही एकत्र आहे ते. याचा तर पहिलं वाक्य काय रे, चुकीचं आहे. जर पहिलं वाक्य चुकीचं असेल ना, तर तुमच्या ऑप्शनमध्ये चेक करा तुम्ही. इथं पहिला ऑप्शन बरोबर येऊ शकत नाही, इथं पहिला ऑप्शन बरोबर येऊ शकत नाही, कारण दिलं ते कसं काय दिलं. दुसरा पहा, सर्व टेबल फॅन आहेत. आता सर्व टेबल म्हणजे कोणते, हे टेबल पहा. सर्व टेबल काय तर सर्व टेबल फॅन आहेत. हे कुठे दिलं, टेबल इथं आणि फॅन कुठे इथे. सर्व टेबल फॅन असतील का, हो असणारच,
कारण फॅनच्या आतमध्ये टेबल आहेत. याचा दुसरं वाक्य बरोबर आहे. काही कपाटी फॅन आहेत. आता काही कपाटे हे बघा, कपाट कुठे येत साईडला आणि काही कपाटे फॅन आहेत. तर नक्कीच काही कपाटे संबंध लागतो ना. काही कपाटे काय फॅन आहेत, तर काही कपाटे फॅन असणार आहेत. हे बरोबर आहे. तिसरं बरोबर आहे. काही फॅन टेबल नाही. आता इथे बघा, फॅन इथे येतं आणि टेबल इथे येतं. मित्रांनो, सर्व टेबल फॅन आहेत, परंतु सर्व फॅन टेबल असतील का नाही. परंतु काही फॅन काय टेबल आहेत आणि काही फॅन टेबल नाहीत. वाक्य बघा, काही फॅन टेबल आहेत परंतु काही फॅन टेबल नाहीत. याचा अर्थ चौथं वाक्य सुद्धा बरोबर आहे. याच्यामुळं मित्रांनो याच्यातून काय लागतं आपला दुसरं, तिसरं आणि चौथं कुठं वाक्य बरोबर आहे. 2 नंबरचं ऑप्शन हे बरोबर आहे. लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न पहा. 39 नंबरचा प्रश्न दिला आहे. रामला राणीपेक्षा जास्त गुण मिळाले, राणीला रत्नापेक्षा कमी गुण मिळाले. आणि कच वाक्य दिले बघा, रत्नाला रामपेक्षा जास्त गुण मिळाले. तर सर्वाधिक आणि हे पहा, हे वेगळं ठेवा तुम्ही. सर्वाधिक गुण कोणाला मिळाले उत्तर काढायचं आपला. आणि डचं वाक्य दिले, पद्माला रामपेक्षा जास्त पण रत्नापेक्षा कमी गुण मिळाले. तर प्रश्न विचारला आहे मित्रांनो. हा प्रश्न आहे, सर्वाधिक गुण कोणाला मिळाले हा प्रश्न विचारला आहे. तर सर्वाधिक गुण कोणाला मिळाले काढायचं आपला. मित्रांनो, या प्रश्नात तुम्ही बाय ऑप्शन जर गेलं तर लवकर होतं. पाहायचं कसं. पहिलं पहा काय म्हणाले, रामाला राणीपेक्षा जास्त गुण मिळाले. मित्रांनो, आपला सर्वाधिक गुण कोणाला मिळाले काढायचे. मग रामाला राणीपेक्षा जास्त गुण मिळाले. जर रामाला राणीपेक्षा जास्त गुण मिळाले तर मित्रांनो मला सांगा, राणीपेक्षा रामाला जास्त गुण आहेत. याचा अर्थ राणी सर्वात जास्त राणीला गुण मिळतील का? कधीच नाही मिळत. मग राणी सर्वात जास्त येऊ शकत नाही. ऑप्शन नंबर 3 गेलं. आता राणीला रत्नापेक्षा कमी गुण मिळाले म्हणजे काय, रत्नापेक्षा कमी गुण मिळाले तर राणीला कमी मिळायचा अर्थ राणी आपण आता घेतली, त्याच्यामुळे याच्यावरून काही कळत नाही. क बघा, रत्नाला रामपेक्षा जास्त गुण मिळाले. आता मला सांगा, जर रत्नाला रामपेक्षा जास्त गुण मिळाले तर रामला सर्वात जास्त गुण होऊ शकते, कधीच होणार नाही. रामपेक्षा रत्न जास्त आहेत, बरोबर आहे. मग राम हा सर्वात मोठा जास्त गुण मिळवणारा व्यक्ती होईल का? नाही होणार. मग राम पण उत्तरामध्ये येऊ शकत नाही. आणि शेवटचं वाक्य पाठ, पद्माला रामपेक्षा जास्त. आता पद्माला काय म्हटले त्यांनी, रामपेक्षा जास्त गुण आहेत म्हटले का नाही. पद्माला रामपेक्षा जास्त पण रत्नापेक्षा कमी गुण मिळाले. मला सांगा, पद्माला रामपेक्षा जास्त आहेत. जर पद्माला रामपेक्षा जास्त आहेत, ओके, रामपेक्षा जास्त आहेत, तर राम तर होऊ शकत नाही, ठीक आहे. परंतु पुढे काय म्हटले, पद्माला रामपेक्षा जास्त पण पद्माला रत्नापेक्षा कमी गुण मिळाले. लक्षात ठेवा, पद्माला रामपेक्षा जास्त पण रत्नापेक्षा कमी. मित्रांनो, रत्नापेक्षा काय आहेत रे, रत्नापेक्षा कमी आहेत ना. मग जर रत्नापेक्षा पद्माला कमी असते तर पद्मा सगळ्यात जास्त गुण मिळवणे होऊ शकतं का? नाही होऊ शकत. मग ऑप्शनमधून पद्मा पण गेली. ॲटोमॅटिक तुमचं उत्तर काय रत्नार. समजलं? जर समज नसेल तर पुन्हा पहा. पुन्हा तुम्ही काय करा, मागं व्हिडिओ घेऊन चेक करा, तुम्हाला पुन्हा समजेल. तिला नक्कीच समजेल मित्रांनो. पुढचा प्रश्न बघ काय दिला आहे. 40 नंबरचा प्रश्न, श्याम घरातून बाहेर पडला. आपला काढायचं काय, तर तो कोणत्या दिशेला वळला. पहिल्यांदा कधी प्रश्न काय विचारला हे चेक करा. तर तो कोणत्या दिशेला वळला. ठीक आहे, पहा काय कसं काढायचं उत्तर ते. श्याम घरातून बाहेर पडला. ठीक आहे, श्याम पडला इथून बाहेर, ओके. आणि वायव्य दिशेला, हे बघा असे मांडणी करा समजेल पटकन. राम घरातून बाहेर पडला, वायव्य दिशेला 30 मीटर अंतर चालला. वायव्य दिशा कुठे, इकडे चालला ना तो. वायव्य दिशेला किती मीटर चालला तो, 30 मीटर अंतर चालला. वायव्यला कुठे चालला तो, 30 मीटर अंतर चालला, 30 मीटर, ठीक आहे. नंतर नैऋत्य दिशेला 30 मीटर अंतर. मित्रांनो, नैऋत्य दिशा कुठे असते, नैऋत्य कुठं चालला तो, नैऋत्य दिशेला म्हणजेच या दिशेला. मित्रांनो, या दिशेला नैऋत्य दिशेला किती चालला तो, 30 मीटर चालला. नंतर आग्नेय दिशेला 30 मीटर. आता आग्नेय कुठे, आग्नेय दिशेला कुठे चालला, आग्नेय दिशेला 30 मीटर अंतर चालल्यावर, आग्नेय दिशेला 30 मीटर अंतर चालल्यावर शेवटी तो घराच्या दिशेला वळला. ओके, लक्षात ठेवा काय दिले बघा प्रश्न. बघा काय म्हटलंय, नंतर तो आग्नेय दिशेला, आग्नेय दिशा कुठं असते रे, आग्नेय म्हणजे कोणती दिशा, तर ही दिशा असते आग्नेय तुमची, ही दिशा असते आग्नेय. मग ठीक आहे, या दिशेला वळा. त्याला आग्नेयला किती चालला आहे तो, 30 मीटर चालला आहे, ठीक आहे. आग्नेयला 30 मीटर अंतर चालला. शेवटी तो घराच्या दिशेला वळला. आता शेवटी तो घराच्या दिशेला वळला ना, इथून कुठं वळला तो, घराच्या दिशेला. म्हणजे ही दिशा घराच्या दिशेला, जी घराची दिशा, ही दिशा आहे घराच्या दिशेला वळला. तर तो कोणत्या दिशेला वळला. मित्रांनो लक्षात ठेवा काय म्हटलं आहे, तर तो कोणत्या दिशेला वळला. ही दिशा कोणती आहे रे, ही दिशा कोणती आहे, ही आग्नेय, ही वायव्य, ही नैऋत्य, ही काय तुमची मग ईशान्य. ही कोणती दिशा आहे, ईशान्य. समजलं तुम्हाला ईशान्य. तर तो काय म्हटलं आहे, कोणत्या दिशेला वळला,
तर तो ईशान्य दिशेला वळेल. ही दिशा आहे ना ईशान्य. समजलं? ऑप्शन नंबर पहिलं बरोबर आहे त्याचं. 41 नंबरचा प्रश्न दिला आहे. एका रांगेत ए हा डावीकडून 11वा आणि बी हा उजवीकडून 18वा. तर त्या रांगेत दोघांमध्ये 5 मुले आहेत. तर त्या रांगेत कमीत कमी किती मुले असतील? कमीत कमी किती मुले असतील विचारलं. कमीत कमी. आता याच्यामध्ये एक शॉर्टकट लक्षात ठेवा. जर तुम्हाला जास्तीत जास्त विचारलं, जास्तीत जास्त, तर काय करायचं माहिती आहे का? हा काय करा, हा डावीकडून आणि उजवीकडून ॲड करायचं. 11 अधिक 18 आणि त्याच्यामध्ये मधले किती येतं? 5. हा जास्तीत जास्त झाला. 11 आणि 8 किती? 11 आणि 18 किती? 29. बरोबर. 29 अधिक 5 किती? 34. हे उत्तर काय आलं? जास्तीत जास्त चालू. आता कमीत कमी जर विचारलं कसं काढायचं? कमीत कमी कसं काढायचं लक्षात ठेवायचं. हा पहिला म्हणजे डावीकडनं उजवीकडून ॲड करायचं. काय करायचं? म्हणजे कमीत कमीला काय करणार तुम्ही? आता कमीत कमी आहे 11 अधिक 18 वजा करायचं आणि 2 अधिक जे मधले आहेत ना, मधले किती येतं? 5. ते ॲड करायचं. 11 आणि 18 किती? 29 वजा 7 किती? 22. कळलं? कमीत कमी काय करणार कळलं तुम्हाला? कमीत कमीला कसं काढायचं? हे दोन्ही ॲड करायचे. असा पडला तर सेम असा प्रश्न पडला ना की डावीकडून 11वा आहे, बी उजवीकडून 18वा आहे, तर त्या रांगेत त्या दोघांमध्ये किती मुले आहेत? म्हणजे दोघांमध्ये 5 मुले दिलेत, तर रांगेत कमीत कमी किती मुले असतील? ओके. याचा फॉर्म्युलाच लक्षात करून ठेवा. जर कमीत कमी आलं ना, AN म्हणा याला आणि याला अधिक BN म्हणा आणि वजा काय करायचं? 2 अधिक मधले हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. AN अधिक BN वजा 2 अधिक मधले. फॉर्म्युला काय आहे? कमीत कमी मुलं काढायचं असेल तर AN अधिक BN वजा 2 अधिक मधले. ओके. सेम जर असा प्रॉब्लेम आला त्या पद्धतीने सोडू शकता. त्याचं उत्तर काय? मग ऑप्शन क्रमांक 4 आहे. 22 उत्तर त्याचं बरोबर आहे. 41चं 4. 1 सप्टेंबरला शुक्रवार आहे, तर त्याच वर्षाच्या 8 नोव्हेंबरला कोणता वार असेल? ओके. आता सप्टेंबरपासून काय करायचं तुम्हाला? 8 नोव्हेंबरपर्यंत करायचे. ठीक आहे. आता मला सांगा सप्टेंबरमध्ये किती दिवस असतात टोटल? सप्टेंबरमध्ये तुम्ही मोजू शकता की जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरला किती दिवस असणार आहेत? 30 दिवस लक्षात ठेवा. मग इथे लिहा सप्टेंबरला किती येतं? 30 दिवस असतात ना. ओके. आता तुम्ही कशा पद्धतीने काढताय याची मला माहीत नाही, परंतु मी माझ्या पद्धतीने सांगतो कसं काढू मी. आता सप्टेंबरला 30 दिवस आहेत. हा जो पहिला दिवशी ना हा सोडून दिला, उरले किती मग? 29. 29ला तुम्ही जर 7ने भाग दिला तर ऑड डे, आपण त्याला ऑड डे म्हणतो ना, 7ने जर भाग दिला तर 7 चोक किती? 28. मग उरलं काय? 1 उरलं. लक्षात ठेवा. किती उरलं? 1 उरलं का? सप्टेंबर. ऑक्टोबरमध्ये किती असणार आहेत? 31 दिवस असणार आहेत. मग 31 आले तर 7ने भाग दिला, 7 चोक 28. 28 मध्ये किती उरले? 3 उरले. ऑड डे किती? सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये किती असणार आहे? 30. उरले किती? 7 चोक 28. उरले किती? 2. ओके. पण आपलं पूर्ण विचारलं की नाही विचारले. नोव्हेंबरमध्ये किती विचारले? फक्त तुम्हाला लक्षात ठेवा किती विचारले? फक्त 8 नोव्हेंबरमध्ये विचारलं. मग याचा संबंध नाही. 8 नोव्हेंबर जर विचारलं तर 8 चेक 8पर्यंतच करा. 8ला तुम्ही काय 7ने भाग दिला, 7 1 7. उरला किती? मग 1. मग याच्या अर्थ ऑड डे किती उरले तुमचे? ते उरले 5 उरले. मग हे 5 आहेत ना, या शुक्रवारमध्ये ॲड करायचे. शुक्रवारमध्ये जर 5 ॲड केले तर पहा शुक्रवारनंतर काय येईल? शनिवार, रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार. ओके. काय मग बुधवार येईल. याचा अर्थ काय आलं? बुधवार उत्तर आलं. बरोबर उत्तर चेक करा. तुमचं उत्तर आलं कमेंटमध्ये सांगा मला. ओके. 43 नंबरचा प्रश्न पाकायचा आहे. एका भिंतीवरील घड्याळात 8:45 वाजले असतील तर ते घड्याळ आरशात पाहिले असतात ते घड्याळ कोणती वेळ दर्शवते? आता आरशामधून ज्यावेळेस तुम्हाला आरशामध्ये ज्यावेळेस प्रतिमा पाहिजे असते किंवा घड्याळातला वेळ पाहिजे असतो त्यावेळेस आपण 11:60मधून काय करतो? ही वेळ वजा करतो. वजा करायची 8:45 वजा केली. 60मधून 25 गेले किती राहिले? 15. 11मधून 8 गेले किती राहिले? 3. 3 वाजून 15 मिनटं. 3 वाजून काय आलं? 15 मिनटं. ऑप्शन क्रमांक 3 बरोबर उत्तर येईल. 44 नंबरचा प्रश्न दिला आहे. 29, 38, 47 आता पुढची संख्या विचारली. आता मला सांगा 29 आणि 38मध्ये कितीचा फरक आहे? 29 आणि 9 केलं तर किती येईल? 38 येईल.
38 आणि 9 केलं तर किती येईल उत्तर? 38 आणि 9 केलं, 9 8 17 मग 47 बरोबर आहे. याच्यामध्ये पुन्हा काय करा, 9 ॲड करा. 47मध्ये 9 जर ॲड केले 47 आणि 3 किती 50, 50 वरती 6, 56 उत्तर असेल. ओके. आता यामध्ये कसं सोडणार तुम्ही पहा. आता याच्यामध्ये जी काही मांडणी असते याच्यामध्ये काय पहिल्यांदा काय करायचं माहिती आहे का, ह्या सर्व जी किती नंबर तुमचे येतात ते किती आहे संख्या बघा. जर तुम्ही मोजल्या 2 आणि 2 4, 6, 2 8, 10, 12, 14 आणि 16 किती आहे त्याच्यामध्ये 16 आहेत. पूर्ण संख्या किती येतात 16. मग याचे ग्रुप पाडायचे आणि ग्रुप पाडल्याशिवाय तुम्हाला लवकर समजत नाही. मग याच्या आपण काय 4-4चे ग्रुप पाडा किंवा 2-2चे पाडा किंवा तुम्हाला जे वाटेल त्या ग्रुप पाडू शकता तुम्ही. 4चे पाडा किंवा 2चे पाडा किंवा तुम्ही 8चे पण पाडू शकता. परंतु आपण काय करूया 4-4चे ग्रुप पाडूया. 4-4चे ग्रुप जर पाडले तर पहा इथे 3 बघा इथे 4-4चे ग्रुप जर पाडले तर लक्षात ठेवा किती येईल, इथे 1 येईल. ओके. 2 असे ग्रुप पाडा तुम्ही. ए सी इथे बघा याच्या पुढं ग्रुप येईल बघा एक ए डी इथे ग्रुप येईल. ओके. आता समजून घ्या तुम्ही थोडंसं. ओके ठीक आहे. असे ग्रुप पाडले. आता याच्यामध्ये काय करायचं माहिती आहे का, संख्या टाकून बघायची. बाय ऑप्शनने टाकून बघा किंवा तुम्हाला काही लिंक जुळते की पहा. आता इथे तुम्ही तसं पहा, एक मिनिट तुम्हाला सांगतो मी. जो ऑप्शन याच्यामधले प्रत्येक ऑप्शन टाकून बघायचं. याच्यामध्ये काय बघायचं, प्रत्येक ऑप्शन टाकून पाहायचा, त्याशिवाय तुम्हाला उत्तर सुटणार नाही. ते प्रत्येक ऑप्शन तुम्ही काय करायचं टाकून पाहिजे ते. ओके. आता याच्यामधलं मी तुम्हाला काय करतो, जे मला उत्तर येते तेच मी तुम्हाला टाकतो. हे उत्तर येते त्याचं तुम्हाला ते सॉल्व करून दाखवतो कसं उत्तर येते ते. आपण 4चे ग्रुप पाडले होते. 4चे ग्रुप पाडले होते आपण इथं लिहू सुरुवात. ए डॅश बी ए हा एक झाला. दुसरा काय होता ए नाही हां ए बी ए. इथे काय येणार आहे, इथे आपलं संख्या टाकायची ना. एक मिनिट. ए डॅश बी ए हा पहिला ग्रुप झाला. डॅश सी डॅश ए हा दुसरा झाला. तिसरा जो करणार आहे आपण तो काय करणार आहे, पहिला पण झाला सी ए डी डॅश ए आणि चौथा कुठे येतो इकडे लास्टचा चौथा इकडं बा. चौथा इकडे तुम्ही काय लिहितो आहे ए डॅश ई ए. ओके. आता याच्यामध्ये काय करा तुम्ही, लयबद्धता आली पाहिजे त्या संख्येमध्ये. आपण जी मांडतो ना त्या लयबद्धता हा ऑप्शन आपण टाकून पोया. काय दिले बघा इथे बी टाकून बघा. बी दुसरं काय ए बी ए सी डी आणि चेक करायला येतं ए बी बी ए सी सी ए डी डी ए आणि ई ए. समजलं, लयबद्धता समजली तुम्हाला. ए बी बी ए सी सी ए डी डी ए ई ए. ओके. म्हणजे रिपीट अक्षर येते बघा. ए बी ए सी आणि हे डी आणि ही काय येते रिपीट येते. समजलं तुम्हाला हे. ओके. असं तुम्ही टाकून बघितलं फास्टमध्ये सोडवा प्रॉब्लेमला या. ओके. पुढचा प्रॉब्लेम बघा 46 नंबरचा. 280 प्रश्नपत्रिकाच्या गठ्ठ्याची जाडी किती आहे रे, 3.6 सेंटीमीटर आहे. तर 630 प्रश्नपत्रिकांच्या गठ्ठ्याची जाडी किती. याला तुम्ही चलनामध्ये सोडू शकता. चलनामध्ये कसं सोडणार तुम्ही, याच्यामध्ये 280 प्रश्नपत्रिकेचे गठ्ठ्याचं आहे ते जाडी किती आहे 3.6 सेंटीमीटर आहे. तर 630 प्रश्नपत्रिकेच्या गठ्ठ्याची जाडी किती असणार. तुम्ही काय करू शकता, याला चलनामध्ये सोडू शकता. दीर्घच गुणाकार करून याचं उत्तर चेक करा किती येईल. उत्तर बघा 280 गुणिले एक्स बरोबर, किंवा डायरेक्ट सोडायला कसं सोडणार आहे. एक्स इज इक्वल टू बघा काय डायरेक्ट 3.6 म्हणजे 630 गुणिले 3.6 भागिले 280. ओके. आता हा एक 0 कॅन्सल होऊ शकतो डायरेक्ट. ओके. 3.6 लक्षात ठेवा. आता काय करा, भाग द्यायला 7ने भाग जाईल बघा. 7 चोक किती 28 आणि 7 9 किती 63. ठीक आहे. ओके.
इथे 9 आणि इथे 4, 9 आणि 4. आता हे जो 4 राहिला आहे 4ने वर भाग देऊ शकता तुम्ही. 4 1 4, 4 8 32, 4 9 36 म्हणजे किती येईन इथं 0.9 येईन पहा, कारण 4 9 36 हा पॉईंट येते 0.9 येईन. आता 9 उरलं काय फायनल उत्तर 9 गुणिले 0.9, 9 9 81 आणि 81 आणि हा जो काही चौथा पॉईंट होता आपल्या इकडनं हा पॉईंट इथे द्यायचा 8.1. याचं उत्तर काय असणार आहे मग 46चं उत्तर 2 असणार आहे 8.1. 47 नंबरचा प्रश्न बघा. 2 संख्याचा गुणाकार किती दिला आहे 720, मसावी दिला आहे 6, त्याला लसावी किती. तुम्हाला महत्त्वाचं काय आपलं जे आपण लसावी मसावीची जे प्रॉपर्टी पाहतो किंवा गुणधर्म पाहतो त्यावेळी आपण काय करतो 2 संख्याचा गुणाकार बरोबर लसावी गुणिले मसावी करतो आपण. लसावी किती आहे मग काढायचं आपला. मसावी किती दिला आहे 6 आणि इकडे काय लसावीला x मानतो सपोज. 6 आणि याला जर भाग दिला डायरेक्ट तर किती जाईल 12 सकून 72 म्हणजे 120 उत्तर आहे त्याचं. किती आहे 120 उत्तर आहे म्हणजे x इक्वल किती 120 उत्तर आहे. ओके. तर पुढचा 48 नंबरचा प्रश्न पहा काय दिले. जर अधिक म्हणजे वजाबाकी म्हणजे भागाकार, भागिले म्हणजे गुणाकार आणि गुणिले म्हणजे बेरीज, त्याचं उत्तर आपलं शोधायचं उत्तर काय असेल. आता किमती टाकून पहा. 16 अधिकला काय म्हणले आपण त्याला वजाबाकी म्हणले. अधिकला जर वजाबाकी म्हणले तर काय करायचं वजा करा. 16 वजा 4 एका ब्रॅकेटमध्ये आहे. भागिलेला काय म्हटले आपण गुणाकार म्हटले तर गुणाकार दाखवा. 84 काय याला 84. गुणिलेला काय म्हटलं आपण गुणिलेला बेरीज म्हटले मग इथे बेरीज दाखवा. आणि 12 अधिक 10 म्हणजे 12. अधिकला काय म्हटलं आपण अधिकला वजाबाकी म्हणले वजा किती 10 बरोबर वजा किती 10 वजा 10. आता सॉल्व करायचं. 16मधून 4 गेले किती राहिले 12 राहिले 12 गुणिले किती 84. ओके. 16तून 4 गेले 12 गुणिले 84 अधिक ही ब्रॅकेट सॉल्व करा. 12तून किती गेले तर 10, 12तून 10 गेले 2 बरोबर 2, 12तून 10 गेले 2. आता पुढं पहा. आता 12 आणि 84चा गुणाकार करून घ्या. 12 आणि 84चा गुणाकार जर केला भागिले म्हणजे आपण गुणलेले भागिले म्हणजे गुणिले वजा म्हणजे ओके. काय उत्तर याचं उत्तर किती येईल पहा. 16 वजा 4 बरोबर आहे का. अधिकला काय लिहिलं आपण वजा लिहिलं आहे ठीक आहे. 16तून 4 गेले 12 भागिलेचं काय लिहिलं आपण गुणलेलं आहे भागिलेला गुणलेलं आहे ना 84. याचं उत्तर किती येते पहा 48चं उत्तर मित्रांनो इथं काय आहे इथे मिस्टेक आहे पहा. इथे 8 हे 8 जे आहे ना इथं 8 वजा 4 येईल ब्रॅकेटमध्ये 8 वजा 4 आहे लक्षात ठेवा. त्यामुळे मिस्टेक होत होती चुकते आन्सर त्यामुळं. तर पहा आता बरोबर उत्तर येईल काय आहे 16. आपण अधिकच्या ठिकाणी काय घेतलं होतं वजा सांगितलं होतं त्यांनी ठीक आहे. भागिलेच्या ठिकाणी काय करणार भागिले गुणिले करणार आहोत ठीक आहे. भागिले जागी गुणिले हे 8 वजा 4 आहे. 8 वजाच्या ऐवजी काय करतो आपण भागिले 8 भागिले 4 येईल 8 भागिले 4. गुणल्याच्या ऐवजी काय करतो आपण बेरीज घेतो. ओके. आता इथे काय आहे 12 अधिक 10 अधिकच्या ऐवजी काय करतो वजा घेतो म्हणजे 12 वजा किती रे 10. ओके. आता सॉल्व करा. 16तून 4 गेले 12 इथे पहा 8 भागिले 4 किती येणार 2 येणार अधिक 12तून 10 गेले 2. आता बघा 12 आणि 2चा गुणाकार किती येणार 24 येणार. 24 अधिक 2 किती येणार रे 26 येणार. ऑप्शन क्रमांक 3 आहे त्याचं बरोबर उत्तर. लक्षात ठेवा. पुढचं समजलं काय ओके. ही मिस्टेक लक्षात ठेवा. इथे 8 वजा 4 इथे 8 वजा काय
4 आहे इथं वरलेले पण 8 + 4. जर 7 टेबल आणि 12 खुर्च्यांची एकूण किंमत किती आहे 48,250 तर 21 टेबल व आणि 36 खुर्च्यांची एकूण किंमत किती 12 खुर्च्या आणि 7 टेबल आहे यांची किंमत किती 48,250 तर 21 टेबल आणि 36 खुर्च्याची एकूण किंमत किती असणार. ओके, कसं पाहणार तुम्ही ते सॉल्व करणार ते तर पहा काय करा 7 टेबल. ओके, तुम्ही काय करा टेबलाला x म्हणा आणि खुर्च्याला y म्हणा. एक आपण समीकरण तयार करू सोपं. 7 टेबल म्हणजे काय रे. ओके, 7x म्हणा 7 टेबल अधिक किती 12 खुर्च्याला y म्हणा 12y यांची एकूण किंमत किती येते 48,250. आता आपल्याला काय माहीत नाही पहिली गोष्ट एक्स म्हणजे काय आपल्या खुर्च्याची जी काही टेबल आहे आपण टेबलची काही एक्स का मानलं आहे कारण आपल्या एका टेबलची किंमत काढायला माहीत नाही आपल्याला. त्याच्याऐवजी आपण टाकलं टेबलची किंमत टाकली आपल्याला किती किंमत माहीत नाही आपल्याला. ती किंमत जर भेटली तर आपण ती किंमत लगेच आपलं उत्तर भेटून जाईल. आपल्या एक्स आणि वायची किमती माहीत नाहीत ना. ओके, आता सेम पहा काय म्हटलं इकडे 21 टेबल म्हणजे किती 21x अधिक किती 36 खुर्च्या म्हणजे 36y बरोबर किती असणार आहे आपलं तेच काढायचं उत्तर. ओके, आता मला सांगा इथं 7 आहे इथे 7x आहे इथे 21x इथं 12 आहे इथं 36 आहे. हे जर तुम्ही 3ने गुणलं तर 21 येते उत्तर 7 त्रिक 21. ओके, 12 त्रिक 36 येते उत्तर 7 त्रिक 21 12 त्रिक 36. याचा अर्थ तुम्ही इथं पण 3ने गुणा ना मग तुम्हाला उत्तर डायरेक्ट भेटून जाईल. काय भेटेल उत्तर आता पाहिजे मग 3ने जर गुणलं 48,250ला तर तुमचं काय आहे उत्तर तुमचं ॲक्युरेट जे उत्तर आहे विचारलं तुम्हाला ते भेटून जाईल उत्तर. मग ते कसं काढणार तुम्ही आता 48,250ला 3ने गुणा. ओके, 3 0 0 3 5 किती 15 हातचं किती आला एक आला इकडे द्यायचा एक. ओके, 3 2 किती 6 6 ने किती 7. ओके, 3 2 6 7 3 8 24 हातचे किती आले 2 आले 3 चौक 12 12 आणि 2 किती 14 1,24,750 उत्तर आले. ऑप्शन नंबर किती आहे पहा त्याचं ऑप्शन नंबर 3 आहे मला वाटते 3 नंबरचं ऑप्शन उत्तर. ओके, समजलं तुम्हाला. ओके, डन. त्याचं उत्तर काय आहे 1,24,750 उत्तर त्याचं. 50 नंबरचा प्रश्न पहा ABCD या 5 क्रमागत समसंख्येची सरासरी किती दिली 66 दिली तर यातील B आणि E या संख्याचा गुणाकार किती असेल हा प्रश्न दिला आहे. आता मला सांगा ज्यावेळेस संख्या सरासरी दिला असतो 66 टाका दिला आहे सरासरी दिला आहे हा जर मधला सरासरी असं त्याच्या पुढे 2 संख्या असणार आहेत आणि मागं 2 असणार आहेत 68 आणि 70 आणि मागं किती असणार आहेत 64 आणि 66 64 आणि 62. ओके, 62 आणि 64 आणि 870. प्रश्न विचारला आहे काय बी आणि म्हणजे काय हा बी आणि हा ई यांचा विचारला आहे काय तुम्हाला याचा विचारला आहे गुणाकार. ओके, म्हणजे 64 आणि 70चा गुणाकार. तर गुणाकार किती येईल त्यांचा करून पहा तुम्ही डायरेक्ट 7ने भाग देऊन 7ने गुणून पहा 7 चौक किती 28 7 चौक किती 28 हातचे आले 2 आले का 7 चौकून 42 42 आणि 2 किती 42 आणि 2 किती 44 हा एक शून्य राहिला 44 80 म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 काय असणार त्याचं उत्तर असणार आहे. मग 50चं ऑप्शन नंबर 50चं जे काय आहे उत्तर हे ऑप्शन क्रमांक 3 पहा 44 80. ओके, समजलं मित्रांनो. जर आपला व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो. भेटूया उद्या पुन्हा नवीन व्हिडिओ.